नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच टेस्टी मस्त असा नाश्ता बनवतोय। तर यासाठी इथे मी 1.5 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही घेऊ शकता, कारण आपण हे मिक्सरला घालून याची पावडर करणार आहोत। तर हे मी मिक्सरला एकदा फिरवून घेतले, अगदी बारीक अशी पावडर करून घेतले। ही तयार पावडर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। इथे आता मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला होता, सोलून याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेत। कच्चा बटाटा आहे। यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर थोडंसं आलं घातलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घातल्या। आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे। बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे इथे पाणी घालायची गरज नाही आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं घातले, अर्धा चमचा ओवा घातला, पाव चमचा हळद घातले, रंग छान येईल रेसिपीला। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं, इथे मी अर्धा चमचा घातले। आपण हिरव्या मिरच्या सुद्धा घातल्यात, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। पाव चमचा इथे गरम मसाला घातला आणि अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घातली। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घातले। हे सगळं आता आपण मिक्स करूया। बटाट्याच्या पेस्टमध्येच आधी ही पोह्यांची पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर लागेल तसे यामध्ये आपण पाणी घालू। हे मला खूपच ड्राय वाटतंय, तर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे। एकत्र जास्त पाणी घालायचं नाही आहे, असं हातावरती थोडंसं पाणी घेऊन असं यामध्ये शिंपडायचं आहे। हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर यापासून आज आपण पराठा तयार करणार आहोत। खूप सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही झटपट हे पराठे तयार करू शकता। यासाठी बटाटा तुम्हाला शिजवायची सुद्धा गरज नाही आहे। तर हे असं पहा, सैलसर पीठ मळून घेतलं आहे। यावरती थोडंसं तेल घालायचं आहे, अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि पुन्हा हे मळून घेऊया। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही हे पराठे तयार करू शकता। यामध्ये पोहे आहेत, बटाटा आहे आणि जे आपण मसाले वापरलेत ते सगळेच आपल्या घरी नेहमी उपलब्ध असतात असेच आहेत। तर इथे पहा, याचा असा गोळा मी तयार करून घेतला आहे। आता आपण हा लाटूया। तर थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं आहे। पोह्यांचा पराठा आहे, त्यामुळे याच्या कडा अशा तुटल्यासारख्या होतात। आपण याला नंतर कट करूया। असं हे लाटून घेतलंय। थोडंसं जाडसर असं लाटायचं आहे। आता एखादं झाकण किंवा प्लेट घ्यायची आहे आणि हा पराठा आपण राऊंड कट करून घेऊया, म्हणजे सगळे पराठे आपले एकसारखे दिसतील। त्याबरोबर त्याच्या ज्या कडा फाटल्या आहेत त्या पण निघून जातील आणि गोल असा पराठा आपला तयार होईल। एक्स्ट्राचं पीठ काढून टाकूया। मस्त असा आपला हा पराठा तयार झाला आहे। आता आपण हा भाजून घेऊया। इथे मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती पराठा घालायचा आहे। सुरुवातीला मी तेल तूप असं काहीच घातलेलं नाही आहे। आधी पराठा भाजून घेऊया आणि नंतर मग तेल किंवा बटर घालायचं आहे। चवीला हे पराठे खूपच मस्त लागतात। आपण जसं आलू पराठा बनवतो त्याप्रमाणेच याची चव लागते। आता इथे मी भाजून घेतल्यानंतर यावरती बटर घालते।
बटर घातल्यानंतर दोन्ही बाजूने खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. मस्त आपला हा पराठा तयार झाला आहे. काढून घेऊया हा पराठा. तुम्ही हा दह्याबरोबर टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. असाच सुद्धा हा पराठा खूप छान लागतो. इथे मी दह्याबरोबर सर्व केला आहे. तर साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. चवीला अगदी अप्रतिम आहे. नक्की करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.